महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका। न्यूज15 मराठी, आवाज जनसामान्यांचा। त्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। त्यात निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपा, काँग्रेस आणि तिसरी आघाडी अशा वेगवेगळ्या प्रकारचे उमेदवार त्या ठिकाणी आपलं नशीब आजमावत आहेत। तुम्हाला काय वाटतं की मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार सरस ठरेल किंवा मतदारांना कोणता उमेदवार आवडेल निवडून येण्यासाठी असं तुम्हाला वाटतंय? संभाजी पाटील निलंगेकर हेच निलंगा विधानसभामध्ये सरस ठरतील, तेच विक्रमी मताने विजयी होतील असं आम्हाला वाटतं। असं का वाटतंय? कारण त्यांनी खूप साऱ्या विकासाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या आणि गाव पातळीवरचा शेवटच्या तळागाळातला काम करणारा तो नेता आहे। लाडकी बहीण असेल, महिलांना एसटीमध्ये अर्ध तिकीट असेल, राशन फ्री असेल किंवा एखादा कोरोनाच्या काळामध्ये रस्त्यावर उतरून काम करणारा तो नेता आहे। तो एक भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे आणि मागच्या काळामध्ये खूप सारे विकास कामे त्यांनी केलात आणि महिलांप्रती आदर, रिस्पेक्ट आणि महिलांना खूप असं म्हणजे महिलांचा विकास कसा करता येईल, महिलांना कसं जास्तीत जास्त विकासाच्या प्रवाहामध्ये आणता येईल, हे त्यांचं एक मोठं म्हणजे हे आहे। त्याच्यामुळं आम्हाला वाटते की संभाजी पाटील निलंगेकर हेच विजयी होतील। बरं, महिलांसाठी आणखी कुठले उपक्रम किंवा कुठल्या योजना संभाजीरावांनी किंवा भाजपाने राबवत असं तुम्हाला वाटतंय? महिलांसाठी उज्ज्वला गॅस योजना असेल, शौचालय असेल महिलांसाठी, आणि दुसरं उमेद नावाची एक योजना त्यांनी आणली की जे बचत गट होते अगोदर महिलांचे, आता बचत गटामध्ये आम्ही सगळ्या महिला होतो, पण बचत गटाला जेव्हा कोणीतरी यायचं का मार्गदर्शन करायचं काहीतरी, पण आता शासनानेच भारतीय जनता पार्टीनं आमच्या संभाजी भैयांनी सगळ्यांनी मिळून उमेदला मदत केली। महिलांना अनुदान असेल, लखपती दिदी कार्यक्रम असेल, महिलांना व्यवसायाचं ट्रेनिंग असेल, महिलांना उद्योजकामध्ये कसं जास्तीत जास्त त्यांना व्यवसायामध्ये आणता येईल महिलांना आणि आत्मनिर्भर कसं करता येईल, स्वावलंबी कसं महिला बनवता येईल, जेणेकरून जर एक महिला सुधारली तर तिचं कुटुंब सुधारू शकतं आणि ती पूर्णपणे विकासाच्या प्रवाहामध्ये येऊ शकते। ही आमच्या संभाजी भैयांचं आणि ह्या भारतीय जनता पार्टीचं उद्दिष्ट आहे। त्याच्यामुळं महिलांचं मतदान आणि एकूण एक गावातलं वातावरण बघता खूप सारं म्हणजे पॉझिटिव्ह वातावरण गावामध्ये आहे आणि संभाजी पाटील निलंगेकर हेच विजयी होतील असं आम्हाला 100% वाटते। बरं, यावेळेस प्रत्येक वर्षी संभाजीरावांच्या कुटुंब घराच्या बाहेर कधी पडत नव्हते निवडणुकीसाठी। यावर्षी सगळं कुटुंब, बहीण असतील, त्यांच्या पत्नी असतील, सर्व कुटुंब घराच्या बाहेर पडते। त्यांना असं कुठं वाटतंय का कुठं धोका होईल? असं काही मला तर वाटत नाही त्यांना धोका होईल, कारण गावातलं वातावरण त्यांच्या, आता गावात आमच्या सभा झाली, मिटिंगा होत आहेत, पण ते कसं दरवर्षीच कुटुंब बाहेर पडते, पण आता कदाचित सगळ्यांना वाटत असेल की ह्यावेळेस पडले, पण दरवर्षीच त्यांचं कुटुंब बाहेर पडते। कारण पहिलं बी आमच्या गावामध्ये त्यांच्या पत्नी सगळे आई वगैरे आल्यात, मिटिंग घेतल्यात महिलांच्या, आणि आता पण ते घेत आहेत। तर असं काही त्यांना वाटत नाही धोका होईल कुठं म्हणून, कारण धोका होण्यासारखं वातावरण गावात नाही।